आणि बुद्धगया मध्ये जे महाविहार आहे ते मुक्तीसाठीचा हा जो मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाला उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्व मित्रांनो, मगाशी एका वक्त्याने फार सुंदर सांगितलेलं आहे की हा मोर्चाचा तिसरा टप्पा जरी असला तर याआधी अनागारी पंचायतपासून हा या विहारमुक्तीच्या आंदोलनाला सुरुवात झाली. दुसरा टप्पा होता बंदे सुरेश सोसायटीच्या कालखंडामधला, त्यांच्या नेतृत्वामधला, आणि आता तिसरा मोर्चा आपला तिसऱ्या या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. संबंध देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्तीच्या संदर्भामध्ये कुठे कुठे फार भव्य मोर्चे निघतात, कुठे ज्या पद्धतीने जसं शक्य आहे त्या पद्धतीने मोर्चे निघत आहेत. मुद्दा असा आहे की निगडगच्च असणारी इथली व्यवस्था या फक्त मोर्चानं ज्यांच्या हजारो वर्षापासून महाविहारावरती जर त्यांचा कब्जा असेल तर एवढ्या सहजासहजी हे आंदोलन केल्यानंतर तो कब्जा सोडतील का, तर हा आहे तर त्याचं उत्तर नाही आहे. तर असं आहे की बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाने 84,000 बुद्धाचे स्कंद बांधले, म्हणजे विहार बांधलेली आहेत. जर आज 5-10-20 लोक विहाराची नावं संबंध देशामध्ये जर आपण काढली तर 21वा नाव आपल्यासमोर येत नाही. तरी 84,000 बुद्ध विहार गेली कुठे? आणि जेव्हा ज्या पद्धतीचा अनेक ठिकाणी धन्यवाद बेटा, अनेक ठिकाणी या आंदोलन या धर्तीवर आंदोलन व्हायला लागली, तर इथे असणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेने प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 ला आणलं. याचा अर्थ असा की ज्या ज्या धर्माच्या स्थळामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे धर्माच्या ठिकाणामध्ये जे पूजा अर्चा होत असेल त्या त्या ठिकाणी ती विहार किंवा ती मंदिर त्या व्यक्तीच्या ठिकाणी, म्हणजे त्या व्यक्तीच्या मालकीचे होतील. याकडे आपल्या मोर्चेकऱ्यांचा नेत्यांचा लक्ष नाही. बेंबीच्या देटापासून अनेक लोक फार बोलतात. बेंबीच्या देटापासून सांगितलं जातं की विहार जर झालं नाही तर हे कर देंगे, तोड देंगे, फोड देंगे. पण जी व्यवस्था बुद्ध विहार तुमच्या ताब्यामध्ये देत नाही, जी राजकीय व्यवस्था तुम्हाला तुमच्या ताब्यामध्ये देत नाही, त्या राजकीय व्यवस्थेच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही काय करणार आहात हा खरा प्रश्न आहे. त्या राजकीय व्यवस्थेचा काय करणार आहात? आणि जोपर्यंत या देशामध्ये राजकीय व्यवस्था ही प्रश्न निकाली काढत आहे, ही राजकीय व्यवस्थेला आमचा धाक उत्पन्न होत नाही, तोपर्यंत आपले हजारोचे मोर्चे जरी आपण काढलं तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. लिहून ठेवा. समजलं? तुमच्यामधून जर आवाज जास्त येत असेल मी बोलणं बंद करेन. ओ बायनो, इतर देशामध्ये, संबंध देशामध्ये, भंडारा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतात. मग लाखनी का मागं राहावं याच्यासाठी जर आपला हा मोर्चा असेल तर अशा मोर्चांना काहीही कवडीची किंमत नाही. तर या मोर्चाच्या माध्यमातून सलग मोर्चाची धग कायम राहिली पाहिजे, ते तुमच्या आणि माझ्या मनगटात असली पाहिजे. आणि हा आपलं निश्चित झालं पाहिजे की जोपर्यंत ज्या पद्धतीनं त्या आता बिहारमध्ये महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनाचा लढा पूज्य भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये संपन्न होत आहे, त्याच धर्तीवर जसं आम्ही नामांतराची मोमेंट प्रत्येक गावागावामध्ये नामांतर अधिकृती समिती स्थापन केली गेली होती ना, महाराष्ट्राच्या गावागावामध्ये महाराष्ट्र
पाडलं होतं. त्याच पद्धतीनं हा 1991चा जुलमी कायदा जोपर्यंत जात नाही मी तोपर्यंत बौद्ध विहार मूर्त्या माझ्या ताब्यात मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक तुम्हाला आणि मला म्हणजे तुम्ही विपर्यास करू नका माझ्या बोलण्याचा आणि हे पण म्हणू नका की आता याबद्दलच्या परमानंद मित्रांनो विषयाला सोडून बोलतो, पण ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक निवडणूक आली तर आपल्याला भीती दाखवली जाते की अमुक नालायक आहे, हा नालायक आहे, तर या संविधानाला वाचवण्यासाठी याला मदत करा. आता जर याला मदत केल्यानंतर या माणूस जर निवडून आला असेल तर मला प्रश्न याला विचारायला पाहिजे की नाही, रस्त्यावर भर चौकात थांबवून विचारायला पाहिजे, हे माणसं सवर्ण समाजानं हे देशाची राज्यघटना धोक्यात आहे म्हणून तुला नवरदेव बनवून घेऊन तिथे पाठवलेला आहे. तर या पद्धतीचा या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये तुझ्या तोंडामधून एक अजूनपर्यंत आतापर्यंत एक शब्द बाहेर का पडला नाही, हा तुम्ही कधी प्रश्न विचारला? का विचारत नाही? का विचारलं नाही आतापर्यंत? संसदेमध्ये तुम्ही बोलणार आहात की मी बोलणार आहे? कोण बोलणार आहात? मग त्याचा तो व्यक्ती जर बोलणार असेल आणि ज्याला तुम्ही नवरदेव तिथे पाठवला असाल त्याच्या तोंडाला दही जमलाय की हाताला लकवा पडलेला आहे, विचार करा ना. छाती ठोकून मार सांगत होते ना काही लोक, असंच करा ना तसंच करा. मित्र हो, एक